जर धमक होती तर स्वतंत्र पक्ष काढायचा होता। जनतेचं बहुमत आहे आमच्याकडे, ही सेटलमेंट आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत काल निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं। त्यानंतर मात्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून इतकं चांगलं आंदोलन करण्यात आलं। आपण त्यातील काही लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं, त्यानंतर तुम्ही निषेध व्यक्त केलाय, काय सांगा? जसं मी आता थोड्या वेळपूर्वी सांगितलं की पक्ष आणि चिन्ह जरी त्यांना गेलं असलं तरी जनतेचं बहुमत आहे आमच्याकडे। त्यांच्याकडे जरी आमदार आणि खासदारांची संख्याबळ असेल तरी जनतेचं मत हे शरद पवार साहेबांनाच आहे। आमच्यासाठी आमचं पक्ष, आमचं चिन्ह आणि आमचं सर्व म्हणजे शरद पवार साहेब आहेत। आम्ही पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर तरुणाई पाहायला मिळते। तू एक युवती आहेस, देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणून तरुणांकडे पाहिलं जातं आणि त्यातही तू अजूनही शरद पवारांच्या पाठीशी उभी आहेस, काय सांग? शरद पवारांची विचारधारा ही आम्ही जपत आहेत। शाहू फुले आंबेडकरांचे विचार ते फॉलो करतात आणि आम्ही सदैव त्या विचारांची तडजोड करणार नाही। संविधान वाचलं पाहिजे ह्यासाठी आम्ही कायम आणि संघर्ष करतच राहू। आम्ही कालही साहेबांसोबत होतो, आजही आहोत आणि यापुढेही आम्ही नक्कीच साहेबांसोबत राहू। नक्कीच तुम्ही कालही, आजही आणि उद्याही शरद पवार साहेबांसोबत राहाल असा तुम्ही विश्वास व्यक्त करताय। मात्र अशात अजित पवार गटाला जे राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह मिळालंय त्या अजित पवार गटाला काय सांगा? अजितदादांच्या पक्षाला जरी चिन्ह आणि पक्ष मिळाला असेल तर ते मेरिटवर नाही, ही सेटलमेंट आहे। मोदी आणि शहा यांच्या हातात असलेली जे निवडणूक आयोग आहे त्यांनी हा पक्षपातीपणा केलेला आहे आणि हे मोदींनी आणि शहांनी ठरवून हा पक्ष दिलेला आहे। मला सांगायचं आहे, अजितदादांनी जर धमक होती तर स्वतंत्र पक्ष काढायचा होता आणि इलेक्शन लढवायची होती। आदरणीय पवार साहेबांनी साठीमध्ये नवीन पक्ष काढला, त्यांचा हा पक्ष तुम्ही चोरला आणि याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। नक्कीच, मात्र आगामी निवडणुकीत शरद पवार गट हा पुन्हा एकदा नवीन नाव आणि नवीन चिन्हासह निवडणुकीत उतरेल आणि जिंकेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।